नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। घरात नुसती गडबडी, मूड आला तर सॉलिड बडबडी, लाडाने सगळे हिला म्हणतात परी, पण हिची मात्र फक्त बॉयगिरी। हॉर्स रायडिंग, बाईक रायडिंग, आवड बारी, बावल्या नको, हिची बाईकशीच यारी। भेटूया इटुकल्या पिटुकल्या टॉम बॉयला म्हणजेच आयुषीला। स्पर्श सुखाचा, बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। तुझे नाव काय आहे? आयुषी कीर्तन सुर्वे। तू परी आहेस की परा? परी। तू असा ड्रेस का घातलायस? मला आवडतो। तुझ्या हातात काय आहे? काय नाही। हो, आणि हे कप। आणि तू कुठल्या रंगाचा आहे? चॉकलेट। चॉकलेट? 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 मला वाटलं रेड आहे। रेड नाही? चॉकलेट। अच्छा, चॉकलेट आहे। गोड गोजिरी कोणाला येतं? हा, स्टार्ट। गोड गोजिरी। गोरे गोरे राधले राधले ताई होणार नवरे, फुला फुलांच्या बांधून फुला फुलांच्या बांधून मंडप घालावता रे, मंडप घालावता रे। वाव, मस्त! तू पण गोड गोजिरी आहे। डोळे बंद कर, हात पुढे कर, आब्राकाडाब्रा, गिली गिली शू। हा, काय दिलं मी तुला? असे चॉकलेट खातात? हो, हा काय लॉलीपॉप आहे? हा काय लॉलीपॉप आहे? हा काय लॉलीपॉप? ही कुठली कार आहे? ब्लू। ब्लू। आणि ही कुठली कार आहे? ब्लू। मी ब्लू आहे। मग कुठली आहे? ब्लॅक। आणि तू ड्रेस कुठला घातलाय? रेड। मग ब्लॅक ब्लॅक। ही कार खाली पडली तर काय होईल? तुटे। तुटेल? हो। अरे वा, तू गोव्याला कधी गेली होतीस? गेली होती? तू गोव्याला गेली होती? तू कशी गेली होती गाय? तू कशी गेली होती? गाडीनी गेली होती, ट्रेननी गेली होती का प्लेननी गेली होती गोव्याला? ट्रेननी। हो? आकाशात उडते। काय? आकाशात उडते ते। आकाशात उडणाऱ्या ट्रेननी गेली होती। तिची ट्रेन आकाशात उडते, मला माहितच नव्हतं। ऐक ना, तू एकटी गेली होती? मग कोण होतं? मम्मा दादा होते ना। कोण कोण होतं बरोबर? मम्मा दादा। मम्मा दादा? तिथे काय खाल्लं गोव्यात? इडली। इडली? कुठल्या रंगाची? येलो? आता सांगली ना? हा, सांगितली ना आता? हो। गोव्याला। ओके, सांगितलं ना तिने गोव्याला काय केलं ते। ओके, सॉरी। माझी शाळा घेतली आहे। हा, पण गोव्याला तर लोक गोव्याला फिश खातात। मग तू इडली का खाल्लीस? नाही खाल्लं। का नाही खाल्लं? अच्छा, आई बाबांनी काय खाल्लं? इडली। इडलीच खाल्ली? हो, फिश सारखं करून दाखव। फिश कसा करतो? सगळं काय फिश पण आणि डक कसा करतो? अरे सगळं। पॅरेट कसा करतो? परी कशी करते? आणि आई कशी करते? आणि ताई कशी करते? माऊ कशी करते? आणि तुला खायला काय आवडतं? मिरची। मिरची? तू काय पोपट आहे मिरची खायला? मिरची खाते। मिरची खाते? पण तुला तिखट नाही लागत? टाकते। मग कशाला मिरची खाते? थांब, मी तुला मिरची देते, ही घे, खा। हा, खा। तिखट नाही लागलं? मिरची खाते, चॉकलेट खाते, मिरची खाते। ऐक ना, मिरचीचं चॉकलेट असतं का? हो, काय फेकतीये, मिरचीचं चॉकलेट असतं म्हणे। हसू काय येतंय? तू शिवाजी पार्कला गेलेली? कशावर बसली होती? घोड्यावर. कशावर? घोड्यावर. ही घाबरली नाही तू?
आणि कुठल्या रंगाचा घोडा होता? पुटकळाचा. कुठला? पुटकळाचा. हो वाव. आणि त्या घोड्यानी कसं केलं? काय केलं त्या घोड्यानी? चालत होता. असा चालत होता, पण तो घोडा पाडत नाही ना आपल्याला. गायची शेपटी कशी असते? बडाव. बडावून काय बडावून. आणि गाय काय खाते? आपाप. आपा. आणि गाय काय देते आपल्याला? तापून. काय? ए डोंगरावर काय स्पायडरमॅन घेऊन गेला होता तुला? हो. आणि स्पायडरमॅन कसं करतो ग? कसा? आमलूम. अमलूम. कुठला स्पायडरमॅन आहे तुझा अमलूम करणारा? मला डोंगरावर कसं घेऊन जाणार? बांधून. बांधून नको प्लीज. नॉर्मल घेऊन जाणार. नॉर्मल. हा बांधून नॉर्मल. का? मग आकाशात उडून जाणार. आकाशात उडून घेऊन जाणार? बापरे. आणि मग आकाशात उडलं तर काय होतं? काय नाही. हो काहीतरी होत असेल नक्की. अरे ती मायरा कशी पडते? कशी पडते? मायरा कोण आहे आता? पोपराम. प्रोग्राम मधली मायरा. ओके. प्रोग्राम मधली मायरा काय करते? पीटर पॅनचा मूवी आहे ना त्याच्यात. ओ कुठला मूवी? पीटर पॅनचा. पीटर पॅन. तू बघितला पीटर पॅनचा मूवी? आणि सकाळी आला होता. सकाळी मूवी तुझ्या घरी आला होता? मूवी नाही. मग पीटर पॅन. पीटर पॅन हिच्या घरी आला होता? आणि पीटर पॅननी कुठल्या रंगाचा ड्रेस घातलेला? ब्ल्यू. चल ग्रीन घालतो तो पीटर पॅन. मग ब्ल्यू. पण मग स्पायडरमॅन आला होता का पीटर पॅन आला होता? स्पायडरमॅन आणि पीटर पॅन. आणि मग पीटर पार्कर कोण आहे मग? पार्करशी. तू 4 स्टोरीज मिक्स केल्यात का एकमेकांमध्ये? हो का? तुला श्लोक म्हणता येतात? श्लोक म्हणता येतात का विचारते मी. किती मस्ती खोया तू. नीलांजना समाभासम स्टार्ट. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रज छाया पंडो संभूत तम मामे शनेश्वर. गुड जॉब. गायत्री मंत्र. गायत्री मंत्र स्टार्ट. ओम भूम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नमस्कार. नमस्कार. आयुष इतकी टॉम्बॉय आहे, कोणाकडनं इन्स्पायर्ड आहे? आई की बाबा? आई. आई. ऍक्च्युली मला लहानपणापासून फार आवड आहे असं असे कपडे घालण्याची आणि खूप कम्फर्टेबल असतात. आणि मी कॉलेजच्या अॅन्युअल डेला पण अशीच गेली होती, स्कूलच्या पण अॅन्युअल डेला अशीच गेली होती. आणि माझे हेअर्स वगैरे असे शॉर्टच होते. ही आल्यानंतर थोडा माझा चेंज झालाय, आई पण आला म्हणून. नाहीतर अशीच. हिच्या आवडी निवडी काय आहेत? हिला स्पोर्ट्स कार, बाईक हे सगळ्या गोष्टी आवडतात कंटिन्युअसली. आणि टीव्ही वगैरे एवढं काय जास्त बघणं नाही आहे, पण बाहेर खेळणं, हॉर्स रायडिंग, सगळे गेम्स. कुठे गेलं तरी लहान मुलं नॉर्मली घाबरतात. ती फिश मसाज करायला जाते. फिश मसाज करते. आम्ही गोव्याला गेलेलो, तिकडे कोणी जात नव्हतं, एवढी मोठी मुलं सुद्धा, पण ही मॅडम एकटी फिश मसाज करायला बसले. पाय सोक. हा ते. आणि ते सगळे फिश येतात आणि ते बाईट करतात. भीती नाही वाटली? नाही. जायचं होतं मग आम्ही पण बसलो होतो आणि आम्ही पण बसलो मग तिच्याबरोबर. पण मग तुम्हाला भीती नाही वाटली? नाही. असे असंख्य मासे आपली डेड स्किन खाताय ना. हिला एकटीला सोडण्यात आम्ही म्हणलं चल आपण पण बसूया आता काय करायचं. हिला करायचं होतं म्हणून आम्ही बसलो. हिला त्या फिश बरोबर खेळायचं होतं म्हणून आम्ही बोललो चल तुला खेळायचं तर आपण पण खेळूया. पण जनरल थोडी दादागिरी आहे का आमच्याकडे? हो खूप. थोडी नाही खूप. हो हो लगेच दाखवायची गरज नाही. मान्य आहे मला. तिच्यासाठी काही फ्युचर प्लॅन्स आहेत का आता? ही एवढी म्हणजे अशी स्पोर्ट्स आणि या सगळ्यामध्ये इतकी आहे. तुला मोठं झाल्यावर काय बनायचं सांग. काय बनणार तू? डॉक्टर होणार आहे. वा. आम्ही हे ठरवलेलं नाही. ती डॉक्टरकडे जाणार ना तर तिला डॉक्टर खूप आवडतात, त्यामुळे तिला मोठं झाल्यावर डॉक्टरच व्हायचं. पण कुठचे डॉक्टर आहे तुला आवडतात? कुठचे डॉक्टर? नाव काय? शानबाग डॉक्टर आहे तुझे. हो का? तिला शानबाग डॉक्टर सारखं बनायचंय. वाव किती छान. आणि घरी सगळ्यांची लाडकी आहे ही. सगळ्यांची. ती पहिलीच आहे आमच्या घरामध्ये, त्यामुळे आजी, आजोबा, आत्या, मावशी. मावशी म्हणजे जीव. हो ना. म्हणजे इकडे ठेव का तिकडे ठेव, काही नसेल ते माऊ आली घरी, माऊ जेवली का, मम्मा जेवली का माहित नाही, माऊ जेवली का, ते पहिला हो खूप आहे. तर ही शाळेमध्ये वगैरे भाग घेते की नाही?
हो हो, आता हॅलोविन पार्टी होती तर हिला चिंची खूप आवडते. जेव्हापासून अलबत्त्या बघितल्या तेव्हापासून मग आम्ही हिला स्कूलमध्ये तेच बनवून पाठवलं होतं आणि तिला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. ओहो, आणि पूर्ण असं ऍक्शन वगैरे पण करून दाखवते चिंचीची एकदम. हो का? हा. पण मग हिच्या जन्माच्या वेळेस कशी परिस्थिती होती? म्हणजे हिच्या जन्माच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी सांगितली होती ॲक्च्युली, पण काही केस प्रॉब्लेममुळे सीझर करावा लागला. पण डिसिजन मी घेतलं, म्हटलं नाही मला सीझर लवकरात लवकर करायचं आहे कारण मला माझं बाळ बघायचं आहे. आता खूप वेळ झालाय, तर ती घाई फार झाली होती त्यावेळेला. आतुर होतात तुम्ही बाळाला बघण्यासाठी आणि पेशन्स थोडे कमी होते का? कमी होते, फार कमी होते माझे ते. पण मग ही जेव्हा पहिल्यांदा हातात आली तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? तेव्हा म्हणजे डॉक्टरने आणून असं फील केलं होतं की बघा तुम्हाला बाळ झालं आहे, किती गोड आहे, मुलगी आहे. आणि मला अरे वा, किती छान एक्सपिरियन्स होता तो. मला वाटलं पण नव्हतं की एवढं वाटेल छान त्यावेळेला. हिच्या खायच्या प्यायच्या काय आवडी निवडी आहेत? हिला चिकन खूप आवडतं, नॉनव्हेज, फिश, प्रॉन्स म्हणजे जीव आहे. गोव्याला आम्ही आता गेलेलो, मला वाटलं होतं मी डाळ भात सगळं घेऊन गेलेले बनवायला, पण मला काही बनवावं लागलं नाही. मॅडम चांगला फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस, प्रॉन्स फ्राईड राईस हेच खात होते. हो तेच खात म्हणजे होते. बाहेर गेलं की असं टेन्शन नसतं तुम्हाला? हा, पहिल्यांदा असं झालं की मला काही बनवावं नाही लागलं कुठे, सगळं ती बाहेरच खात होती. फक्त की नॉनव्हेज मिळत होतं गोव्यामध्ये म्हणून ती खात होती. तुम्ही दोघेही जॉबला असता, तर मग सुट्टीच्या वेळेस कसा वेळ घालवता हिच्यासोबत? सुट्टीचा पूर्ण वेळ हिच्यासाठीच असतो. सकाळी जेवण झालं की मग मॅडमच्या पार्टी कंटिन्युअस, आज दादर चौपाटी जाऊया की आज पार्कला जाऊया की कुठे जाऊया, कुठे ना कुठे जायचंच असतं. दर सॅटर्डे संडे तिच्यासाठीच आहे फक्त. सो स्वीट. आता आपण एक छोटासा गेम खेळायचा आहे आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके, चला तर मग सुरुवात करूया. आयुषीला पहिल्यांदा जे कपडे आणले होते त्याचा रंग कोणता होता? पटकन सांगा. आयुषीला पिंक कलर. 1 पॉइंट. रेड. रेड? पिंक बेबी फ्रॉक आणला होता आम्ही आणलेला. ठरवा काय ते. रेड आणला होता. ठीक आहे, रेड. आता आपल्याला कळलं किसकी चलतीये. बाबाला मिळालाय 1 पॉइंट. ओके, आयुषीच्या बारशाला मिळालेल्या गिफ्ट पैकी 3 गिफ्टची नावं सांगा पटकन. ओके, सायकल, एक मोठा टेडी आणि एक रायटिंग पॅड. 1-1, 2 पॉइंट झालेत. ओके, तुमच्या साखरपुड्याची तारीख? 10 नोव्हेंबर 2015. बरोबर आहे. 14. 13. कोणाला मार्क देऊ आता? 13च आहे. ओके, 15ला तर ही झाली आहे. ओके, मग 2-1. आयुषी पहिला शब्द कुठला बोलली होती? डॅडा. 3-1. फेवरेट आईस्क्रीम? स्ट्रॉबेरी. ओके, 2-3. आता लास्ट क्वेश्चन, ह्याच्यावरती ठरेल कोण जिंकणार आहे ते. ओके, या रविवारी आयुषीनी ब्रेकफास्टला काय खाल्लं होतं? ब्रेकफास्टला 3-3 आणि तुमच्यामध्ये टाय झालाय. ये, जोरदार टाळ्या. तुम्हाला मिळतंय तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. नमस्कार. अरे, आमची परी कुठे गेली? झोपली? नक्कीच माऊनी झोपवली असणार. माऊकडे माईक द्या, मला बोलायचंय तिच्याशी. कशी आहे आमची परी? खूप मस्त आहे, गोड आहे, अजिबात वस्तूंना हात लावायला देत नाही स्वतःच्या, दुसऱ्यांच्या वस्तूंना घेत सुद्धा नाही ती. पण तिचं आणि तुमचं बॉन्डिंग पहिल्या दिवसापासून आहे असं मला कळलं की. तर हा, म्हणजे झाल्यापासून ती माझ्याकडेच आहे आणि म्हणजे तिचं असं असेल तर तिला मीच हवी असते. म्हणजे ती मला इथेही यायला देणार नाही. मग ती तिकडे जायला तिकडे मी जायचं, नाही तर कुठेच जायचं नाही. मग घरात बसायचं तिच्याबरोबर. मग आता ती झोपली म्हणून तुम्हाला बोलायला मिळतंय. नाही तर तिला असं की मलाच दे माईक, मी बोलते. आजी? परी खूप गोड आहे आणि तिचं टाइमपास म्हणजे मी रिटायर झाल्यापासून 2 वर्ष कशी गेली मलाच कळलं नाही. हा, कारण ती एक मोकळी म्हणजे पोकळी असते की एवढी वर्ष काम आणि केल्यानंतर काम केलेलं प्रत्येक आपण म्हणतो रिटायर झाल्यावर आराम करायचं, पण मला असं जाणवलं नाही की रिटायर झाली मी. आणि नंतर मग बोर व्हायला लागलं नाही. ही जेव्हा यायला लागली तेव्हा मग टाइमपास, मग संपूर्ण वेळ तिच्यात जातो माझा, सकाळपासून आणण्यात, होमवर्क. ती एक ड्युटीच आहे आजीची. हा, ट्युशन जाणे सगळं, म्हणजे ती पण सांगणार चल आई, चल इकडे चल आई, इकडे चल. आजी बोला. परी फार खेळकर आहे, मस्तीखोर पण तेवढीच आहे, हट्टी पण तेवढीच आहे आणि खूप छान. घरामध्ये आली की खूप आनंद वाटतो.
थँक्यू सो मच. पण इतकं छान कौतुक करताय तुम्ही, पण ते ऐकायला आमचा दादा नाही आहे इकडे. गुंड आहे ती, गुंड. म्हणजे एवढी मस्ती करते की ती शेवटी दमून झोपली आहे. पण आपण जेव्हा गेम खेळणार तेव्हा उठवूया आपण तिला, चालेल नाही? पण त्याआधी आपण एक छोटासा गेम खेळूया आणि मग परीला उठवूया. ओके. तर हा गेम आहे ज्याच्यामध्ये काही पारंपरिक म्हणी किंवा वाक्प्रचार आहेत, त्याची अद्याक्षरं देणार आहे, शब्दांची अद्याक्षरं, आणि त्याच्यावरून तुम्ही कुठली म्हण आहे ते ओळखायचं सगळ्यांनी मिळून. ठीक आहे? ज्याला येतं त्यांनी हात वर करा, माईकवर सांगा. दू डो सा. दुरून डोंगर साजरे. वा वा वा, क्या बात आहे. ज स सु अ को आ. पास. जगी सर्व सुखी असा कोण आहे. खा का भू भा. खायला काळ भुईला भार. अगदी बरोबर. उ शे हा. उंटावरून शेळे आपले. अगदी बरोबर. लास्ट अँड द बेस्ट. ई मी सा ती. ई मीन 3.5. अगदी बरोबर. खूप छान खेळलात तुम्ही. आणि ह्यापुढे आपल्याला गेम खेळायचा आहे, पण त्याआधी मोठं टास्क आहे. त्या छोट्या बॉम्बला उठवायचं आहे आम्हाला. तर तिला आपण उठवूया आणि एक छानसा गेम खेळूया. ओके. आणि ह्याच्यानी तुम्ही तिला जिंकून देणार आहात जीवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. ये. आणि आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. तुमच्या समोर काही टूथपिक्स आहेत आणि स्ट्रॉ आहेत. तर तो स्ट्रॉ आहे तो तुम्हाला टूथपिक मध्ये रोवायचा आहे, पण ट्विस्ट असा आहे की तोंडानी, हात न लावता. ओके. कॅन यू डू इट? येस. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. तुम्हाला गेम कळलाय? कूल. युअर टाइम स्टार्ट्स नाव. एक मिनिट झालेलं आहे. आईचा स्कोर आहे 7 आणि बाबांचा स्कोर आहे 12. आणि आयुषीसाठी बाबांनी जिंकली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. ही होती 3 वर्षाची आयुषी. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.